ज्ञानी वर्णन करतात, देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे. जिथं देणाऱ्याची जाण नाही करणाऱ्याचं कौतुक होत. धन्य माता पिता तयाची या तयाचा हरिक चला कळालं माझ्या वडिलांची. कारण परमार्थ रक्तातच पाहिजे, DNA मध्येच लागतो. 7 पिढ्याचा परमार्थ आहे. 8वी पिढी तुकोबबार आहे. वेद पठण करणारं कुळ ज्ञानोबबार आहे. नामदेव रायांचे वडीलच परमार्थिक, गोरबा काकाचे वडीलच संत आहेत. लक्षात घ्या, कुळ लागतं परमार्थ. अरे धर्म रक्तातच लागतो. नाही तर पुन्हा आमची हायतच कचकच कांदा कापताना बोट, ह्यांच्या काय रक्तात आहे. इतक्या नासक्या रक्ताची लेकरं नाही रे आपण. बहिणी म्हणून पायाला हात लावते, चुकलं तर माफ करा. छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन जगतो आपण. आपली औलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी आहे. आपण धर्मशास्त्र मानणारी माणसं आहेत. सगळीच पोरं वाईट आहेत असं नाही बरं का. मी विश्वासाने सांगते या कीर्तनाच्या व्यासपीठावर, माझ्या शेतकऱ्याच्या पोराला जर अर्ध्या रात्री अप्सरी इतकी सुंदर स्त्री चुकीच्या अवस्थेत जरी सापडली ना, तरी माझा शेतकऱ्याचं पोरग त्याला तिच्या घरी सुखरूप पोहोचवेल एवढे संस्कार माझ्या शेतकऱ्याच्या लेकरावर. तो वाईट परिस्थितीची सुद्धा कधीच चुकीची गोष्ट आपल्या सुखासाठी करणार नाही. संस्कार आहेत रे आमच्या मातीचे. फक्त 2-4 नासक्या कांद्यामुळे आपल्याला वास लागतो. तेवढे 2-4 मरद बी नाही तिकडून. लय अवघडे यांचे. ही लोक काय म्हणतात, आम्ही हरीचं नाव घेतलं पण देव आम्हाला भेटला नाही. अरे वेड्यांनो, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गाऊन लावला आणि बाप कमऱ्यात नेऊन ठोकला. ह्याला देव भेटणार आहे हे आना लोक. आता ही पोरं 10 दिवस गणपतीने बुडवतो ना बाबूराव, देव भेटला नाही, तो नाचत बुडवला. आणि ह्यांना बायका भेटत नाही त्याचं कारण सुद्धा हे देव नाचवितात म्हणूनच बायको भेटत नाही. देव म्हणतो तुम्हाला नाचवितो, तू तिथंच नाच. धर्मासारखं वागच जरे जरा, तुमच्या हातात आहे म्हणून तुम्हाला सांगते. आपल्या ज्ञानोबा तुकोबारांचा प्रचार आपणच करायचा, आपल्या विठ्ठलाचं कौतुक आपणच करायचं, आपल्या पंढरीचं महात्म्य आपणच सांगायचं. पण आमचं असं झालंय, ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे तीच साबण खपतोय. म्हणजे आमच्याकडे गुण बघून साबण घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेतात. देवाचं तसंच आहे, ज्याचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, जो महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तो हुशार आहे, रिक्षात आला तो मूर्ख आहे. म्हणजे जी पोरगी वरातीत नसती ती सुशिक्षित, आणि जी कीर्तनात नसती ती नालायक.